जातीचे ओबीसीकरण करू नका, करू नका। मराठा जातीचे ओबीसीकरण करू नका, करू नका। आरक्षण आमच्या हक्काचे, नाही कुणाच्या बापाचे। आरक्षण आमच्या हक्काचे, नाही कुणाच्या बापाचे। ओबीसी हे तुटीचा विजय हो, विजय हो। तुमच्या आमच्या नाते काय, जय तुकोबा जय शिवराय, तुमच्या आमच्या नाते काय, जय तुकोबा जय शिवराय। छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय हो, छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय हो, राजर्षी शाहू महाराजांचा विजय हो, राजर्षी शाहू महाराजांचा विजय हो। हैदराबाद गॅजेट रद्द करा, रद्द करा। कुणबी नावाने ओबीसी मध्ये येणाऱ्या मराठा समाजाची घुसखोरी थांबलीच पाहिजे, थांबलीच पाहिजे, जात न्याय जनगणना झालीच पाहिजे, झालीच पाहिजे। मराठा जातीचे ओबीसीकरण थांबलेच पाहिजे, थांबलेच पाहिजे। आणि आरक्षण आमच्या हक्काचे, नाही कुणाच्या बापाचे। कुणबी ओबीसी एक तुटीचा विजय हो। पडलेला आहे की हा आपला स्वतंत्र भारत देश हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानावर चालतोय की हैदराबादच्या निजामाच्या गॅजेटवर चालतोय। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या घटनेमध्ये ओबीसींसाठी जी तरतूद करून ठेवलेली आहे त्या ओबीसींचं जे आरक्षण आहे ते काढून घेण्याचं काम या सरकारच्या माध्यमातून केलं जात आहे। गेल्या काही दिवसापूर्वीच हैदराबादच्या निजामाच्या गॅजेटनुसार मराठा जो सदन मराठा समाज आहे की ज्याचं या महाराष्ट्राच्या कारखानदारीमध्ये, बँकांमध्ये, शैक्षणिक संस्थांमध्ये आणि राजकारणामध्ये त्यांचा 60% अधिकचा वाटा त्यांच्याकडे असताना, सदन असताना त्यांना गरीब कुणबी ओबीसी प्रवर्गामध्ये प्रवेश देण्याचं कारस्थान या सरकारचं चालू आहे। आणि हा आज जरी कुणबी समाजावर हा आघात होत असला तरी तो एकट्या कुणबी समाजावर नसून हा ओबीसींवर होणार आहे आणि भविष्यात ह्याचे दुष्परिणाम हे ओबीसी समाजावर होणार आहे। आज जो ओबीसी समाजातले गरीब मुलं आहेत की ज्यांना नोकरीसाठी जे आज आलेले आहेत पुढे, तर त्यांचा बॅकलॉग जो आहे तो एकट्या मराठवाड्यामध्ये 57 लाख मराठा हे कुणबी प्रवर्गामध्ये घुसवून हा बॅकलॉग नोकरीच्या माध्यमातून त्यांच्याकडे जाणार आहे। आणि म्हणून या महाराष्ट्रातले कुणबी ओबीसी हे नोकरीपासून वंचित होऊन, एजबार होऊन त्यांचं आयुष्य हे बर्बाद होणार आहे। त्यामुळे कुठल्याही परिस्थितीत ओबीसींच्या प्रवर्गामध्ये मराठा समाजाला आरक्षण देऊ नये। दुसरं म्हणजे जो EWS आहे, इकॉनॉमिकली विकर सेक्शन, त्याच्या माध्यमातून 10% एवढं जास्तीचं आरक्षण हे सधन समाजाला दिलेलं असताना सुद्धा त्यांच्यामधील जे गरीब लोक असतील, गरीब बांधव असतील, त्यांना त्याच्यामधून हा दिलेला आहे, सुटकारा दिलेला आहे। आणि असं असताना नव्याने घटनाबाह्य आरक्षण देण्याची गरजच काय? आणि म्हणूनच हे आरक्षण देऊ नये। एकदा आरक्षण दिलेलं असताना दुसऱ्याने नव्याने आरक्षण देऊ नये ही आमची मागणी आहे। आणि म्हणूनच आज सगळा ओबीसी समाज जो 80% देशाचं रक्षण करतोय, आपल्या स्वतःच्या घामावर आणि स्वतःच्या टॅक्सवर आज हा देश उभा केलेला आहे, तर त्यांचं आरक्षण त्यांचं काढून घेऊ नये या मागणीसाठी संपूर्ण ओबीसी समाज आज इकडे उभा टाकलेला आहे। धन्यवाद, धन्यवाद। चला अमोल एक अतिशय गंभीर आणि संवेदनशील विषयावर संपूर्ण महाराष्ट्रभर सगळ्या तहसीलदार कार्यालयावर एक ओबीसीच्या माध्यमातून माननीय तहसीलदार साहेबांना निवेदन देण्यासाठी सगळ्या तालुक्यामध्ये सगळीकडे आयोजन करण्यात आलेलं आहे। आणि तो एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे ओबीसी प्रवर्गामध्ये मराठा समाजाचा होत असलेला समावेश। आपल्याला सगळ्यांनाच माहीत आहे की ओबीसी आरक्षण म्हणजे शैक्षणिक, सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या जातींना दिलं जातं आणि हा एक हक्क आहे आणि हा हक्क सहज मिळालेला नाही आहे। आजपर्यंत अनेक आंदोलनं, बलिदान आणि संघर्षातून हा आरक्षणाचा अधिकार, हक्क आम्हाला मिळालेला आहे आणि हा कुठेतरी मराठा समाजाची घुसखोरी होत आहे आणि हा आरक्षणाचा हक्क आमचा हिसकावून घेण्याचा प्रयत्न चालू झालेला आहे। तर हे सगळं जे काही सरकारने चालवलेले षडयंत्र आहे ते आम्ही कदापि सहन करणार नाही। त्यासाठी रस्त्यावर उतरण्याची वेळ आली तर आम्ही नक्कीच उतरू। आज एक प्राथमिक स्वरूपात प्रत्येक तहसीलदार कार्यालयामध्ये निवेदन दिलं जाते, परंतु मोठ्या संख्येने जरी रस्त्यावर उतरायची वेळ आली तर आम्ही नक्कीच रस्त्यावर उतरू। आज आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की आरक्षणाची गरज किंवा आरक्षणाचं महत्त्व काय आहे। आज आपल्या महाराष्ट्रामध्ये 2 सप्टेंबरला मनोज धरण यांनी जेव्हा मराठा आरक्षणासाठी आंदोलन केलं त्यावेळेस गणपतीचा सण होता। आरक्षणाचं महत्त्व एवढं आहे आणि आमच्या समाजाला पण ते
आरक्षित आहे आणि त्या आरक्षणासाठी नक्कीच आम्ही रस्त्यावर उतरू आणि आमची लढाई आम्ही नक्की जिंकू. राज्यात महायुतीचं सरकार आहे. रत्नागिरी जिल्ह्याचे सुद्धा सगळे नेते महायुतीचे आहेत. विजयी झालेले उमेदवार सुद्धा महायुतीचे आहेत आणि महायुतीचे सरकारचे इथले लोकप्रतिनिधी हे ओबीसी समाजाच्या पाठीशी आहेत का? तुमच्या आंदोलनाच्या पाठीशी आहेत का? नाही. आज रोजी तर तसं असते तर शासनानं डायरेक्ट त्यांच्या 58 लाख नोंदी आम्ही तपासणार आणि त्यांना कुणबी म्हणून जाहीर करणार असं शक्य झालं असतं. आज परिस्थिती अशी आहे की इथल्या सगळ्या ओबीसीचं कुणबी समाजाला आरक्षण मिळवू नये असे विचारायचे नाही आहे. तुम्ही 58 लाख नोंदी सापडणार, त्यांचे सगळे सोयरे शोधणार आणि कुणबी त्यांना सर्टिफिकेट देणार. पर्यायानं आज असलेला कुणबी उपेक्षित आहे, अजून 28 लाख आले तर त्यांची अवस्था काय असणार आहे? काय मिळणार आहे? महाराष्ट्रामध्ये 346 ओबीसीच्या जाती, त्या जातीमध्ये आज आमच्या वाट्याला 19% आरक्षण येते, त्यातलं आमच्या वाट्याला काय आहे? आणि अजून जर त्या नोंदी आल्या तर अजून काय होणार आहे? त्यांच्यासाठी वेगवेगळं आरक्षण 10% दिलेलं आहे. EWS असेल, SBC असेल. ही जर असताना सुद्धा तर तुम्ही अजून ओबीसीमध्ये येऊनच आम्हाला पाहिजे असा हट्ट असेल तर हा ओबीसीच्या हक्कावर गदा आहे. स्थानिक निवडणुका ज्या आहेत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या त्या देखील राज्यामध्ये लागलेल्या नाही आहेत आणि त्याच्या माध्यमातून ओबीसीवर एक प्रकारे अन्याय होतोय असं वाटतंय का? निश्चित अन्याय होतो असेल, होत आहे. आणि जर असंच राहिलं तर मग आम्हाला सगळ्या ओबीसीना विचार करावा लागेल की आमच्या हिताची माणसं कोण आहेत. ओके. महाराष्ट्रामध्ये मराठा आणि ओबीसी असा आरक्षणाचे विषय चालू आहेत. त्यामध्ये महाराष्ट्र शासनाची भूमिका आहे, अति चुकीची भूमिका आहे. खरं पाहता आरक्षण हे लोकांची गरिबी दूर करण्यासाठी नाही आहे, तर आरक्षण हक्काचे अधिकार आहेत. हक्क आणि अधिकारासाठी आरक्षण आहे. ओबीसी जणांचे आरक्षण त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिले ते हक्काने अधिकार दिलेत. मराठ्यांची गरिबी दूर करण्यासाठी हक्काने आरक्षण दिलेलं नाही आहे. हे सरकार मराठ्यांची गरिबी दूर करण्यासाठी आरक्षण देत आहे. घटनेमध्ये जे 340 कलम आहे त्या कलमाने जे आरक्षण दिले ते हक्काने अधिकाराचं आहे. मग हे आरक्षण कोणते देत आहेत? तर लोकांची गरिबी करण्यासाठी दूर करण्यासाठी. मग गरिबी दूर करण्यासाठी त्याला आरक्षण द्यायचं तर EWS दिलंय. मग EWS दिले असताना आणखी हे आरक्षण काय देत आहेत? हे घटनाबाह्य आरक्षण आहे. हे घटनाबाह्य आरक्षण आम्हाला मान्य नाही आहे. ज्या घटनेने 340 कलमानुसार ओबीसीचे आरक्षण दिले आहेत ते आरक्षण कंटिन्यू करून कुठल्या परिस्थितीत ह्या लोकांना आरक्षण देऊ नये ही आमची ठाम मागणी आहे.